एकीकडे आखातातील युद्धजन्य परिस्थिती निवळेल अशी आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आलेल्या सकारात्मक लाटेचा शेअर बाजाराला फायदा झालाय। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी दाखवली। दिवसभरात सेन्सेक्स 1205 अंकांनी वाढून 75273 वर गेला, तर 394 अंकांनी वाढलेल्या निफ्टी 23306 वर स्थिरावला। परिणामी आज एका दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 8.23 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसलाय। त्यामुळे 85,000वर गेलेला सेन्सेक्स 72,000पर्यंत आला। डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांसाठी युद्धविराम घेतल्यानं युद्धजन्य परिस्थिती निवळेल अशी आशा आहे। साहजिकच जगभरातील शेअर बाजारात पुन्हा तेजी आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वधारला आणि सेन्सेक्सनं 75,000चा टप्पा पार केला। आज एका दिवसात सेन्सेक्स 1205 अंकांनी वाढून 75,273 वर गेला, तर निफ्टीमध्ये 394 अंकांची वाढ झाली आणि 23,306 वर स्थिरावला। आज प्रामुख्याने बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले। सेन्सेक्स मधील 30 पैकी 26 शेअर्सनी चांगली कामगिरी केली, तर दुसरीकडे TCS, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले। गुरुवारी रामनवमी निमित्त भारतीय शेअर बाजाराला सुट्टी आहे, पण कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली तर नजीकच्या काळात पुन्हा भारतीय शेअर बाजार भरारी घेण्याची शक्यता आहे। दरम्यान आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 8.23 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे।